ही माझी चिवताई. तिला आंघोळ घातली, गोड पापा घेतला आणि तिचं सगळं आवरून झालं. पण मी लिपस्टिक लावलेली बघितली आणि मॅडम लगेच म्हणाल्या, मला पण लाव. मग काय, लावावी लागणार. हा बघा तिचा नखरा, लईच पोरगी आगाव. मग काय, मी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली. आज मी पालकाची सुकी भाजी बनवणार होते. त्यासाठी लसूण मिरची बारीक वाटून घेतली आणि त्यानंतर तेलात परतून घेतल्यानंतर पालक चिरलेला सगळा त्या कढईमध्ये परतून घ्यायचा. एकदम सोपी आणि साधी भाजी आहे पालकाची. काही वेळेस गरगट्टा खाऊ वाटत नाही, मग ही अशी पालकाची सुकी भाजी करायची. त्यामध्ये थोडा मोठा कुट्टा आणि आपण भिजत ठेवलेली तुरीची डाळ घालायची. खूपच छान आणि टेस्टी भाजी बनते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि नक्की सांगा की कशी होते. त्यानंतर पालकाची भाजी झाकून ठेवायची आणि मी नंतर लगेच भेंडी बनवायला घेतली. भेंडी बनवून झाल्यानंतर मी चपात्या बनवणारच होते. तेवढ्यात आमच्या चिवताई आल्या आणि मी करणार म्हणू लागल्या. मग काय, त्यांचा हट्ट पूर्ण करणं मस्टच आहे. मग तिला माझ्या अगोदर ती ओट्यावर जाऊन बसली आणि बघा कशी चपात्या करते. तिला खाली उतरवलं आणि मी माझ्या चपात्या पटापट करून घेतल्या. कारण सकाळची वेळ असते, प्रत्येकाला घाई असते, त्यामुळे आपले काम तव्याला आवले घासून अंघोळ व्हायचं नावच घेणं. लई फेस मास्क लावले तरी काळं ते काळच, काय करणार शेवटी. मग मी माझ्या चिवताईला इकडे चपातीला तेल आणि मीठ लावून दिलं. तर म्हणते कशी बघा, यम्मी झालं आणि मोठू खाते. आणि मी इकडे चपाती ताट बनवलंच होतं पप्पांसाठी. तेवढ्यात म्हणते मी खाणार म्हणून ताट ओढून घेतलं. हा बघा आमचा आजचा होता मेनू. तर भेंडी, पालकाची भाजी, ठेसा, मुळा आणि चपाती. मग काय, तिला मी म्हटलं तू खाणार नाही, तू सरक बाजूला. तर बघा रुसून कशी उशीमध्ये तोंड खुपसून बसली. आता करणार काय, लहान लेकरं शेवटी घ्यावं लागतं सगळं सांभाळून, नाही का. मी किती तिला म्हटलं ये चल परत बस, ऐकायचं नाव नाही. मग आम्ही जेवण केली आणि सगळा बघा कसा किचन ओटा स्वच्छ घासून घेतला, भांडी आवरली आणि मी माझ्या लाडक्या पिल्लू सोबत खेळू लागले. तसं तिचं नाव राधाराणी आहे, पण आम्ही लाडाने तिला घरात सतत वेगवेगळ्या नावाने आवाज हाक मारत असतो. तिच्यासोबत मस्ती केली आणि मग काय, संध्याकाळची वेळ झाली. एक झोपा घेतल्या आणि तिच्या पप्पांनी फरमाईश केली की मस्त असा गुळाचा चहा करा. मग मी गुळाचा चहा केला आणि चहा पिल्यानंतर आम्ही निघालो बाहेर बाजारला फिरायला. मग बघा चलो. आणि बाहेर येताच मॅडमनी अजून एक ऑर्डर केली, काय तर ती संध्याकाळी आईस्क्रीम खायची. असा होता आजचा माझा ब्लॉग.